एक तर चपाती असायची. पहिला स्टार्टिंग रूमला कोणाच्या राहायचं, पहिला दत्त लांडे होते, त्याच्यानंतर मग माझ्या रूमला सुधीर सांगरे, त्याच्यानंतर मग अर्जुन असेल, बाकी सम्या, नंतर रम्या, ही सगळे कोल्हेवाडी गँग, सगळ्या पहिल्यांदा नवण्या विवण्या ही सगळी गँग ओळखी झाली. आला ठीक आहे, पहिल्यांदा स्टार्टिंग ते पण होतं, आंघोळ करायची कुठे, स्टार्टिंग इथून सुरुवात झाली, आंघोळ करायची कुठे, आयला जो तो बाकेट घेऊन कुठे जायचं, ते कोणतं हॉटेल, टाकी कोणती, जीवनदीपला, हा जीवनदीपला, ही पण बकेट बिकेट घेऊन. अरे यार ही लाईफ खूपच डेंजर म्हणला कसं जगायचं, काय करायचं. डीएडला तर पहिल्यांदा ऍडमिशन झालं होतं, आयला म्हणला खूपच डेंजर याच्यामध्ये. पण ज्यावेळेस आपण एकत्र मित्रात राहतो ना, तर सगळं समोर राहतो ना, तर काहीच वाटत नाही. ते आता पोलीस खात्यात पण समजलं आणि लाईफ मध्ये हे हॉस्टेलमध्ये समजलं. एवढी भारी मित्रमंडळी कुठंच भेटणार नाही, मी सांगतो ना. कारण की माझ्या लाईफ मध्ये पहिला एक अनुभव सांगतो. मी विचार पण नव्हता केला. 26 जानेवारी 2012ला मला अटॅक सारखा आला होता. अटॅक होता म्हणजे मी पण आता पण सांगतो, कारण का मला अटॅक होता. मला एवढ्याच चमका निघालं, एवढ्या छातीमध्ये निघालं ना, प्रमाणपेक्षा जास्त. ज्या वेळेस फर्स्ट टाइम अर्जुन पण होता नाईटला, 12:30-1च्या दरम्यान होतो, पण छातीमध्ये पूर्ण चमक निघाली, पायापासून तर डोक्यापर्यंत. 1 मिनिट मी श्वास घेऊन थांबलो, पण मला आ केलं तरी चमक निघत होती. त्याच्यानंतर एवढं घाबरलो का फर्स्ट टाइम मी समेत त्यांच्या रूम मध्ये गेलो. पण ह्या मित्राने एवढा मला धीर दिला ना, का माझा बीपी होता ना, बीपी पूर्ण स्टेबल झाला. आता मला समजलं का त्यावेळेस मला त्या अटॅक येऊन गेला होता. पण ह्या गोष्टी मला कधी, ज्या वेळेस या पोरांनी मला समजलं, आता नवा असेल, पहिल्यांदा काय होतं, हॉस्टेलला कोणी पण जॉबला लागलं का, पहिली चहा झाला, पॉपिशिन झाला का, नाव आले कुठतरी जेवायला जायचं, सागर जायचं, ही एक आशा असायची का. हे बघ, हे आम्ही पण लागलोय, किंवा हे शिवरायला, माधुरायला, आता माझा बॅचमेंट आहे, ही सगळी पोरं लागलेत एकमेकाच्या सहकार्यामुळे. म्हणजे कसं एक प्रेरणा भेटली, नव्या पोलीस झाला, मला पण पोलीस होत. तर माझी फील्ड काय होती, एक डीएड शिक्षक व्हायची. आता राजात काय अभ्यास करायला पण तिकडे समय असायचा. आता दीपक असा, दीपक तर काही विचार नको, पोलीस पाटील, दीपक आपला जिगरी मित्र, त्याच्या सगळीच आहेत. नवीनच शर्ट आणला होता दीपकचा. मी एक अजून मानतो का, मी बघ त्यांनी कधी पण आपल्या जीवात घेऊ, पहिलेच नवीन मोबाईल शर्ट घेऊन आला होता आणि भांडणं झाली. पहिला 10 रुपयाला होता आणि पॅन्टवरती, अंडर पॅन्टवरती बाजूच्या याच्यात गेला होता, भांडणं झाली तर शर्ट पण तुटला. आम्ही असं एकत्र होतो का कोणीची पण आम्ही शर्ट आदरणीय सर्व उपस्थित मित्र परिवार, सर्वजण आपण इथे एकत्र जमलेलो आहे, हीच आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आजच्या या आपल्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या कामामध्ये इतकं व्यस्त असतो की अशा वेळी हे असे गेट टुगेदर आहेत, हे आपल्याला एकमेकांच्या जवळ आणतात. आपली जी मैत्रीची नाती आहेत हे एकमेकांना जपता येतात. आणि को जंपू यांनी मला माणसात आणलं, सगळ्या अजून त्यांचा आभार. जंपू लांडे सरांचे, प्रकाश लांडे सर असतील, दत्त सर असतील रूममध्ये आमचे, आणि कोण आपल्यावर साधू सर असतील, आणि आमचा गणेश किरवे. एका वेळेला 4 पोरं मारायचं. आणि आज पोरगा बघा किती इमोशनल आहे. अर्जुन जाधव, खरं म्हणजे सांगायचं तर मी एकटाच खेड तालुक्यातला आहे आणि तुमच्या सर्व जुन्नर मित्र परिवारामध्ये मी सहभागी कसा झालो याचं मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सर्वप्रथम मी सर्व शिवनेरी फ्रेंड सर्कल मंचर हॉस्टेल सर्व मित्रांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या खातर आपले व्हिडिओ बनवण्यासाठी आलेले किरण साबळे यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे मंचरचं जे जुनं हॉस्टेल होतं त्या ठिकाणापासून माझी सुरुवात झाली. बरेचसे जण या ठिकाणी चर्चेत नसतील जुनं हॉस्टेल, परंतु मी ज्यावेळेस हॉस्टेलला आलो त्यावेळेस मी 1 ते 15 रूम मंचर हॉस्टेलच्या जुन्या हॉस्टेलमध्ये होत्या. मी 1 नंबर रूम पासून म्हणजे मला जागा शोधण्याचा प्रयत्न केला. शेवटी 15 नंबरची जी रूम होती ती रूम होती जुन्नरकरांची. आणि त्या रूममध्ये आज या ठिकाणी आपल्यात नाही आहेत ते म्हणजे काही कामानिमित्त बाहेर आहेत. पांडुरंग लांडे सर यांनी मला जुन्नरकरांमध्ये स्थान दिलं. मी प्रथम त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि त्याच्यानंतर जी आपल्या जुन्नर हॉस्टेलची इकडं आम्ही पासून तर ते कोल्हेवाडीपर्यंत, आणि त्यानंतर बरेच इंजिनिअरिंग निमित्त दुसरीकडे गेलो. शाळेतलं जीवन अगोदर जगलेलो होतो, पण मित्र परिवार आठवायचा म्हणला का हेच सगळे आठवतात. कोण मागं सोडलं तर हेच सगळे,
क्रिकेट खेळायला इकडं तिकडं जा. आणि मी दत्ताला एका सांगितलं मला नुसते हरलेल्या मॅच मला जिंकलेली एक काय मॅच आठवत नाही. मला नुसते हरलेल्या मॅच एका नाही त्याला सांगितलं. त्या दावजीला तिकडे पुण्याला गेलो 6 बॉल डोका जोडत आलो होतो मी. याला बोल त्याला बोल या इकडं याला इथं त्याला लावाळीला उभं राहिलो. दत्त्याला म्हणला तुला तिकडं तो माणसा मला ऑप्शनले बारता येते तो तुला ऑप्शा बॉल असं मजा नाही का. मग माझ्या स्वतःबद्दल पण मी असं मी लय चाकतो फेकून बॉलिंग तरी पण त्या मी 1-2 मॅच हरवलेल्या त्या मला आठवत असतात नाही का. असं नुसतं हा ते असं बऱ्याच गोष्टी त्या सगळ्या आठवत हे सांगायचं पर्याय म्हणजे जुन्या आठवणी जागा एकत्र आल्यानंतर आपण ह्या कधीतरी सांगू नाही का. एकत्र आल्यानंतर या गोष्टी आपण जागा करू. आज नवागावर आपलं सिनियर होता भांडणं बिंडणं एकमेकातले काय कुठं केलं नाही का. पण मग जेव्हा काय असा निघायचा सगळे एकत्र यायचो सगळे एकत्र येतो. जेव्हा मग काय म्हणतं मग लगेच आम्ही जुन्नरकर बाजूला मध्ये काहीतरी कंटेंट घेऊन व्हिडिओ बनवतो. कोणी कल्पना केली नसेल हा असं काहीतरी करू शकतो. काहीतरी कंटेंट घेऊन तो व्हिडिओ बनवतो आणि आपल्या पुढे येतो. नक्कीच त्याला प्रोत्साहन यानंतर प्रेम सुपे यांचा सन्मान दत्ता बालदी करतील. चला प्रेम सुपे मामा मासी जोडी बघा पुढे घेतले का पुढे घेतले जुगलबंदी करा ना. हा ट्रॉफी कोणी घेतली यानंतर आमचे मित्र अक्षय डांगचे यांचा सन्मान रोहित बोरत करतील. चला या कार्यक्रमाची म्हणजे पूर्ण रूपरेषा किंवा ही डिझाईन असेल कोणती पण डिझाईन असेल यासाठी आमचे मित्र संतोष मराठे यांचा सन्मान प्रणव राणेसर करतील. मी पण जायचो मंत्री हॉस्टेलला म्हणजे म्हणून जायचो ट्रेन सारखा म्हणायचा पैसे म्हणजे पुण्यावरून येताना पैसे संपलं काही एक दिवसाला पाहिजे कामाला गाडी बरं नाही का पैसे 90 रुपये पैसे दिले गाडी ना आपाची गाडी बरं 90 रुपये. तर आपल्या बरोबर तो काही गिरजू ना गिरजू तर मग बरेच सचिन लांडे असं गाडी भरायला एवढं